सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे. ज्यांना संगीताचा वारसा आपल्या आईवडिलांकडूनच लाभला ह्या अशा शिवालीताई रानडे आहेत आजच्या आपल्या पाहुण्या कलाकार. SNDT विद्यापीठातून संगीतातली बॅचलर्स डिग्री ह्यांनी 1995 मध्ये प्राप्त केली. सुगम संगीतात आकाशवाणीची B ग्रेड ही मान्यता त्यांना 1998 साली प्राप्त झाली. शिवालीताई रानडे यांना संगीत नाटकाची खूप आवड आणि म्हणूनच त्यांनी सांगली येथे आयोजित केलेल्या राज्य नाट्य संगीत नाटक स्पर्धेत भाग घेतला. 1992-93 साली संगीत कुलवधू आणि 1993-94 साली संगीत एकच प्याला या दोन्ही नाटकांसाठी त्यांनी सलग 2 वर्ष सर्वोत्कृष्ट गायनाचे रौप्य पदक सुद्धा पटकावले. सामाजिक भान व संवेदनशील असलेल्या शिवालीताईंना क्षण ह्या मराठी चित्रपटात पार्श्वगायनाची संधी सुद्धा लाभली. त्यांनी या चित्रपटातून सोलो व स्वप्नील बांदोडकरसह ड्युएट गाणं गायलं आहे. शिवालीताई यांना संगीताची व संगीत शिकवण्याची खूप आवड. त्यांनी अगदी वयाच्या 17-18 वर्षापासून संगीत शिकवायला सुरुवात केली. बरं का मंडळी, त्यांचा हा प्रवास इथवरच थांबला नाही. शिवालीताई आणि त्यांच्या वडिलांनी मिळून समर्थ शारदा सुगम संगीत संस्थेची स्थापना 7 जुलै 1997 साली केली. आज शिवालीताई या संस्थेत ट्रेझरर म्हणजेच खजिनदार या पदवीवर आहेत. या संस्थेचे आज जगभरात म्हणजेच महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, दुबई, लंडन, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी 150हून अधिक शाखा आहेत. त्यांच्या या संस्थेला 25 वर्ष पूर्ण झाले असून सह्याद्री दूरदर्शनच्या संपूर्ण परिवाराकडून शिवालीताईंच्या उत्तम कामगिरीसाठी व त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. सह्याद्री दूरदर्शनच्या मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमात मी प्रियांका स्वामी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत उत्तम अशा गायिका शिवालीताई रानडे. नमस्कार ताई. नमस्कार. तुमचं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. शिवालीताईंना आज तबल्यावर साथ देण्यासाठी आहेत आदित्य पानवळकर आणि पेटीवर साथ देण्यासाठी आहेत चंद्रशेखर बांबर्डेकर. मी तुम्हा दोघांचंही या कार्यक्रमात स्वागत करते. शिवालीताई, मी पुन्हा तुमच्याकडे येऊ इच्छिते. सर्वप्रथम मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की सुगम संगीत म्हणजे नक्की काय? छान प्रियांका, हा खूप सुंदर प्रश्न विचारलास तू. कारण सुगम संगीत म्हणजे काय ह्याविषयी बोलायला फारशा ऑपॉर्च्युनिटीज येत नाहीत. सुगम संगीत म्हणजे बहुतांशी वेळा असं वाटतं की सोपं, पण कुणाला? ऐकणारा जो प्रेक्षक आहे त्याला. सुगम, गमणे इज लाईक टू अंडरस्टँड, समजणे. सुलभरित्या समजते, सहजरित्या लक्षात येतं किंवा कळतं, त्याला आपण सुगम म्हणतो. पण ते सुगम कायम प्रेक्षकांसाठी असतं, गायकांसाठी इट इज अ मल्टीटास्किंग जॉब. अष्टावधानी असण्यापेक्षा सुद्धा कठीण असं ते कार्य आहे असं म्हटलंस तरी तू चालेल. कारण एकाच वेळेला सूर, शब्द, लय, काव्यभाव, कवीला काय म्हणायचंय ते, संगीतकारांनी त्या कवितेचं केलेलं इंटरप्रिटेशन आणि ह्या सगळ्याला जवळपास आपलंच असल्यासारखं मानून ते सादर करणं, तर खूप कठीण आहे हे. सुगम जरूर प्रेक्षकांसाठी आहे, गायकांसाठी नाही आहे. खूप कठीण आहे. बरोबर, अगदीच ताई. ते ऐकण्यासाठी जितकं मधुर आणि सोपं वाटतं, मला खात्री येते गाण्यासाठी सुद्धा तेवढीच मजा येत असावी. ते गायकाला ते सादर करताना खूप आनंद मिळतो. याचं कारण आहे की तो एकाच वेळेला शब्दाची, सुराची, काव्याची
आणि त्यातल्या जे व्यक्त केलेत भाव त्याची एका वेळेला मजा घेऊ शकतो, स्वतः आनंद घेतो आणि त्याच वेळेला तो प्रेक्षकांनाही तो आनंद देऊ शकतो. खूप क्रिएटिव्ह अशी गोष्ट आहे की बरोबर. एक गाणं आज जसं गायलंय तसंच उद्या नाही होत, त्याच्यामध्ये अगदीच. बदल होत जातो. हो, अगदीच. ताई, तुमच्या घरी नाट्यसंगीताची आणि भजनाची आवड होती, बरोबर? हो. मग तुम्हाला सुगम संगीताची आवड कधीपासून लाभली? छान, हा प्रश्न नेहमीच पडतो सगळ्यांना की माझ्याकडे खूप परंपरा भजनाची आणि कीर्तनकारांची, माझ्या वडिलांच्या बाजूनी खूप अभंग, रागदारी संगीत. मला खूप एक गोष्ट सांगावीशी वाटते की माझे जे आजोबा होते त्यांनी कल्याणला खूप महान असे गायक आपल्याकडे होऊन गेले, भास्कर बुवा बखले आणि अब्दुल करीम खां, खासाहेब अब्दुल करीम खां. त्यांचं गाणं अगदी मागे बसून ऐकायची संधी त्यांना मिळाली. त्यामुळे अरे वा. गाण्याचे संस्कार हे आमच्यावरती खूप पिढ्यानपिढ्या होत राहिले. पण घरामध्ये मुळातच भजनाची आवड आणि नाट्यसंगीताची आवड. माझ्या आईकडे गेल्या 4 पिढ्या कीर्तन करणारे आहेत, सगळेजण कीर्तनकार आहेत. त्यामुळे असे दोन्हीकडनं संस्कार नाट्यसंगीत आणि भजनाचे झाले. पण माझं मन खूप जास्ती वेळा सुगम संगीताकडे आकृष्ट होत असे आणि त्याची ओढ वाटायची किंवा त्याच्यात काहीतरी करावं किंवा ते काहीतरी वेगळं आहे असं सतत वाटत राहायचं. बरोबर. त्यामुळे सायमल्टेनियसली म्हणजे मी परफॉर्मन्स नाट्यसंगीताचा करत असताना किंवा भक्तिसंगीताचा करत असताना एक मन कुठेतरी सुगम संगीताकडे ओढ घेतच होतं. अरे वा, छान. ताई, तुम्ही जर आम्हाला एखादं गीत, सुगम संगीत जर ऐकवू शकलात हो. तर खूप जरूर. सुगम संगीतामध्ये माझी वैयक्तिक खूप आवडत्या अशा ज्या गायिका आहेत, महाराष्ट्राच्या अतिशय लाडक्या खूप दिग्गज कलाकार माणिक वर्मा, त्यांचं एक भक्तिगीत मी सादर करते. अभंग माझा एक तारीवर, गाई रूपडे तुझेच सुंदर. अभंग माझा एक तारीवर, गाई रूपडे तुझेच सुंदर. अभंग माझा एक तारीवर, गाई रूपडे तुझेच सुंदर. गाई रूपडे तुझेच सुंदर. तुझी पाऊले सान गोजिरी, तुझी पाऊले सान गोजिरी, कुंकुम रंगांकित झालेली, कुंकुम रंगांकित झालेली. उघड्या अंगा उटी केशरी, उघड्या अंगा उटी केशरी. श्रीपद लांछन तव वक्षावर, अभंग माझा एक तारीवर.
सदा घेऊनी सदा उभा तू भक्तरक्षणी सदा उभा तू भक्तरक्षणी पद्मविभूषित कमलहुनी पद्मविभूषित कमलहुनी कमलदलाहुनी असशी कोमल कमलदलाहुनी असशी कोमल अभंग माझा एक तारीवर गाई रूपडे तुझेच सुंदर गाई रूपडे तुझेच सुंदर गाई रूपडे तुझेच सुंदर. ताई एकदम उत्तम गाणं गायला तुम्ही खरंच खूपच छान गाता. मैत्र से हे शब्द सुरांचे. ताई तुम्हाला सुगम संगीताची शिक्षिका व्हावं असं का वाटलं? सुगम संगीताची शिक्षिका व्हावं असं ठरवून वाटलं नाही मला. मी कॉलेजमध्ये होते त्यावेळेला आमच्याकडे एक भिवंडीहून डॉक्टरांची फॅमिली यायची आणि माझे वडील खूप वर्ष म्हणजे जवळपास गेली 40 वर्ष ते भजन आणि नाट्यसंगीत ह्याचं प्रशिक्षण देत आहेत. पण ते व्यवसायाने बँकर आणि तेव्हा ते जॉब करत होते, तर ही वॉज नॉट अवेलेबल. त्यांची उपलब्धता नसल्यामुळे ती फॅमिलीनी चौकशी केली की मग कोण शिकवेल. मग मी म्हटलं मी शिकवून बघते. आणि तशी सुगम संगीत शिकवण्याला सुरुवात झाली. शिकवण्याला सुरुवात झाल्यानंतर असं लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं आहे आणि खूप ठिकाणी शिकवलं जात नाहीये. कारण ही साधारण मी तुला गोष्ट सांगते ती 1990-91च्या दरम्यानची. तर त्यावेळेला काही फारशा अशा सोयी उपलब्ध नव्हत्या आणि त्यांना शिकवत असताना मला हे रिअलायझेशन झालं की सुगम संगीत हे शिकवलं जाऊ शकतं आणि आपण ते शिकवू शकतो. बरोबर, अगदीच. ताई मग संगीत शिकण्यासाठी काही असं वय वगैरे असतं का? नाही, संगीत शिकण्याला खरं तर काहीच वय नसतं. ज्याला इच्छा आहे तो कुठल्याही वयात संगीत शिकू शकतो. इच्छा मात्र हवी फक्त. बरोबर. ठीक आहे. ताई तुम्ही आता शिकवण्यावर आपण आलोच आहोत. तुम्ही उत्तम शिक्षिका तर आहातच. तुमची संस्था सुद्धा आहे बरोबर. मग तुम्हाला ही संस्था चालू करावी किंवा या संस्था चालू करण्यामागचा हेतू काय? नक्की ह्याविषयी खूप आहे बोलण्यासारखं. मला आधी सर्वप्रथम हे सांगायला खूप आनंद होतोय की आमची संस्था श्री समर्थ शारदा सुगम संगीत संस्था या संस्थेचं नुकतंच रौप्य महोत्सवी वर्ष पार पडलं. तर आम्ही 25 वर्षांच्या पेक्षा जास्ती हा प्रवास केला. सुगम संगीत संस्था स्थापन करावी असं जेव्हा मनात आलं तेव्हा आम्ही 7 जुलै 1997ला ही संस्था स्थापन केली. आणि त्यावेळेला सुगम संगीत शिकण्यासाठी उत्सुक असलेल्यांची जी म्हणजे आपण म्हणतो ना एक डिमांड असते, तर ती डिस्गाईज्ड होती. तशी पटकन लक्षात येणारी नव्हती पण प्रचंड प्रमाणात होती. तर ती प्रचंड प्रमाणात सुगम संगीत शिकण्याची असलेली मागणी त्याद्वारे पूर्ण म्हणजे तो हेतू पूर्ण व्हायला लागला. आणि ती एक सामाजिक गरज आहे. सुगम संगीत शिकवणं ही एक सामाजिक गरज आहे असं लक्षात आलं आणि आमच्या संस्थेद्वारा त्या सामाजिक गरजेची पूर्ती आम्ही करू शकतो हेही लक्षात आलं. आणि मग सुगम संगीताचा प्रचार प्रसार प्रशिक्षण आणि परीक्षण ह्या द्वारे आपण ही उद्दिष्टपूर्ती करता येऊ शकते. बरोबर. असं कळल्यानंतर संस्था स्थापन केली. मग हळूहळू त्याचा प्रचार प्रसार करत असताना ऑब्व्हियसली त्याचा विस्तार होत गेला. आणि तो विस्तार जसा होत गेला हळूहळू काळ जसा पुढे गेला तसं एक साधारण दशकपूर्तीला आम्ही जेव्हा आलो संस्था स्थापन केल्यापासून एक 10 वर्ष जेव्हा झाली तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की ह्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी जे सुगम संगीत शिक्षक आम्ही प्रशिक्षित करतो किंवा जे त्यांना सुगम संगीत वर्ग घेण्यासाठी प्रोत्साहन देतोय तर ह्याच्यातनं ना एक छान पार्ट टाइम रोजगाराची निर्मिती होत होती.
आणि तेव्हा आमच्या असं लक्षात आलं, म्हणजे आजकाल असं म्हणतात बघ स्टार्टअप आणि बरोबर. त्याच्याविषयी खूप आजकाल सारे योजना स्टार्टअपचाच आणि फारसा स्टार्टअपचा जमाना जमाना आहे आहे. असं म्हटलं बरोबर. तरी चालेल. पण आम्ही 25 वर्षापूर्वी हा एक युनिक स्टार्टअप केला होता असं म्हणायला हरकत नाही. आणि विशेष उल्लेखनीय गोष्ट ही आहे की ह्या आमच्या स्टार्टअपला इन्क्युबेशनची गरज नव्हती. हां. स्टार्टअपला इन्क्युबेशनची गरज लागते, कारण तो रुजावा, चांगल्यापैकी वाढावा, यासाठी इन्क्युबेशन लागतं स्टार्टअपला. बरोबर. पण आमचा असा युनिक स्टार्टअप होता की त्याचा विस्तार हेच त्याचं बळ होतं. त्यामुळे त्याला इन्क्युबेशनची गरज नव्हती आणि ह्यातनं रोजगार निर्मिती झाली. आमची संस्था ही मुख्यत्वे करून महिलांसाठी स्थापन केलेली संस्था आहे. सुंदर. आणि आणखीन आनंदाची गोष्ट अशी आहे की ह्याची जी नोंदणी आम्ही केली, एक साधारण एका तपानंतर त्याची नोंदणी केली, नोंदणीकृत संस्था आहे आमची. तर ती नोंदणी केली, तर ती नोंदणी आम्हाला जागतिक महिला दिनाच्या दिवशी मिळाली. अरे वा. तर 8 मार्च 2007 रोजी संस्थेची नोंदणी झाली आणि जागतिक महिला दिनाच्या दिवशी ती नोंदणी मिळाल्यावरती आम्हाला असं वाटलं की एका प्रकारे हा सरस्वतीचा आशीर्वादाच आहे आम्हाला अगदीच, मिळालेला. अगदीच. सर्व महिलांच्या साठी खूप महत्त्वाचा असा तो दिवस असतो आणि बरोबर. त्या दिवशी महिलांसाठी स्थापन केलेल्या संस्थेला नोंदणी मिळणं हा एक विलक्षण योगायोग आहे असं हो. आम्हाला वाटलं. ह्या सगळ्या शिक्षक तयार करण्याचा जी प्रक्रिया सुरू होती ना, त्याच्यामध्ये अजून एक मला संवेदनाशील असा, म्हणजे काय म्हणू आपण त्याला, की एक भावनिक अशी गोष्ट आहे ही, की त्या दरम्यान असं होत होतं, किंवा इव्हन आता कोविडच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रोजगाराची खूप पंचायत झाली होती ह्या दरम्यान. आणि पूर्वी सुद्धा काही वेळेला असं व्हायचं, कोणी नोकरी शिफ्ट करायचं, कोणी जॉब शिफ्ट करायचं, चेंज करायचं. तर त्या दरम्यान ना ह्या महिला ज्या शिक्षिका ट्रेन झालेल्या होत्या, ज्या सुगम संगीताचे वर्ग घ्यायच्या, तर त्यांचा हा जो रोजगार आहे, तर दॅट यूज टू वर्क लाईक सबस्टिट्यूट इन्कम. ओके. म्हणजे जेव्हा काही घरामध्ये अशी काही अडचण आहे किंवा आर्थिक काही प्रॉब्लेम आहे, तर त्या काळामध्ये किमान घर खर्च भागण्यापुरते पैसे कमावण्या एवढ्या त्या आत्मनिर्भर झालेल्या होत्या बरोबर. महिला. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट त्यातनं साध्य झाली. म्हणजे उद्दिष्टाने नाही केलं, पण करता करता जो उद्दिष्ट पूर्ण झाला त्याच्यामध्ये मला सुधा मूर्तींचे शब्द नेहमी आठवतात, की त्या नेहमी म्हणतात की यू कांट बिकम रिच बाय अर्निंग, किंवा यू कांट बिकम रिच बाय हॅव्हिंग सो मेनी हाऊसेस किंवा बाईंग प्रॉपर्टी, मटेरियलिस्टिक. बट यू कॅन बिकम रिचर बाय इफ यू आर अ गिव्हर. राईट. तर तुम्ही जर दिलत तर तुम्ही श्रीमंत होऊ शकता. बरोबर. तर खूप समाधान मिळतं की ह्या संस्थेच्या द्वारे महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या ह्या समाजकार्यामध्ये आमचाही एक छोटासा वाटा आहे. हो. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. ह्या प्रवासाच्या बद्दल म्हणायचं तर काही महत्त्वपूर्ण अशा घटना संस्थेच्या बाबतीतल्या मला सांगाव्याशा वाटतील इथे, की भारत सरकार पुरस्कृत जनशिक्षण संस्थान रायगड ही एक स्वयंसेवी संस्था आहे. अच्छा. आणि त्या संस्थेची व नेहरू युवा केंद्राची सुद्धा मान्यता आणि संलग्नता आमच्या संस्थेला मिळाली. अरे वा. आणि जनशिक्षण संस्थान रायगड ह्यांच्याबरोबर कोलॅबोरेशनमध्ये संयुक्त विद्यमाने आम्ही सुगम संगीत प्रशिक्षक प्रमाणपत्र अभ्यासक्रम असा कोर्स 2009 सालापासून राबवतोय. 2009 ते 2019 विदाऊट ब्रेक 10 वर्ष तो कोर्स घेता आला. आणि मधली 2 वर्ष कोविडची जी सोडली, कोविड. तर पुन्हा 2021 साली आम्हाला परत तो कोर्स घेता आला. आणि त्या कोर्सद्वारे साधारण 437 जणांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सरकार मान्य हे प्रशिक्षक तयार झाले, की ज्यांच्याकडे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं सर्टिफिकेट आहे आणि दे आर सर्टिफाईड टीचर्स ऑफ सुगम संगीत. 105च्या वरती आमची केंद्र आहेत आणि 300च्या वरती संलग्न शिक्षिका आहेत. आणि महाराष्ट्र, गुजरात, गोवा, उत्तर प्रदेश आणि परदेशामध्ये म्हणशील तू तर सिडनी, ऑस्ट्रेलिया, लंडन, UK, दुबई अशी केंद्र आहेत. तर असा हा संस्थेचा विस्तार झाला. हो. सुंदरच ताई, ऐकून खरंच खूप छान वाटलं. एवढी मोठी भरारी घेतली आहे तुम्ही. तुम्हाला नक्कीच यश लाभलेलं आहे, ऑफकोर्स आपल्याला दिसून येतच आहे. आणि तुम्ही महिलांना आत्मनिर्भर बनवताय. हो. हीच खूप मोठी ह्याच्यामध्ये गोष्ट ना प्रियंका एक गोष्ट अशी आहे की नुकताच राज्यभवनमध्ये एक कार्यक्रम सादर झाला, ज्याच्यामध्ये जनशिक्षण संस्थान रायगडनी कौशल्यपूर्ण रोजगार निर्मिती दिल्यामुळे आत्मनिर्भर झालेल्या 400 महिलांचा पंखांना बळ कौशल्याचे
यशस्वितांचा सन्मान ह्या कार्यक्रमाअंतर्गत राज्यभवनवरती ह्या 400 महिलांचा सत्कार झाला. माननीय राज्यपालांच्या हस्ते त्यांचं कौतुक झालं आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या ह्या रोजगार निर्मितीच्या कार्यामध्ये आम्ही पण सहभागी असल्यामुळे समर्थ शारदा सुगम संगीत संस्थेच्या वतीने आम्ही तिथे निमंत्रित होतो आणि त्या कार्यक्रमाचे साक्षीदार होऊ शकलो. तर ही खूपच एक अभिमानाची आणि खरंच अभिमानाची गोष्ट कौतुकाची आहे. आय थिंक मला वाटतं की आपल्या सगळ्यांसाठीच ही फार अभिमानाची गोष्ट आहे. खूपच खरंच. ताई, तुम्ही मगाशी अभ्यासक्रमाविषयी म्हणालात तुमच्या संस्थेच्या, तर त्याविषयी तुम्ही अजून काही सांगू शकता? छान प्रश्न आहे. कारण काय आहे, सुगम संगीताचं प्रशिक्षण सुरू केल्यानंतर खूप ऑब्व्हियस होतं की त्याच्या परीक्षा घ्यायला लागणं किंवा घ्याव्या लागणं. तर त्या परीक्षांची यंत्रणा सुरू जेव्हा केली आम्ही, त्यावेळेला असं लक्षात आलं की मुख्य टार्गेट ग्रुप जो आम्ही एक कुठल्या वयोमर्यादेतली लोक आमच्याकडे येतात शिकायला, तर साधारण 35 आणि प्लस ज्या महिला आहेत सगळ्या त्या, की साधारण मुलं थोडीशी मोठी झाली, थोड्याशा घरच्या जबाबदाऱ्यातनं त्या फ्री झाल्या. कसं आहे ना की गाण्याची आवड प्रत्येकालाच असते, पण त्यासाठी सवड प्रत्येकाला मिळते असं नाही. एव्हरीबडी इज नॉट फॉर्च्युनेट की त्याला प्रत्येकाला तशी सवड पण मिळेल आणि आवड पण जोपासता येईल. पण वयाच्या एका टप्प्यानंतर तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या थोड्याशा हलक्या झाल्या की तुम्ही ह्याकडे वळू शकता. ह्या न्यायाने आमच्याकडे त्या वयोगटातल्या सर्व महिला ह्या आल्या आणि त्यांच्यासाठी आम्ही सुलभ अभ्यासक्रम बनवला. सुगम संगीताचा सुलभ अभ्यासक्रम जो वोकल आहे गाण्याचा, आणि त्याच्या 12 लेवल्सचा तो अभ्यासक्रम बनवला. त्यानंतर सुगम हार्मोनियम, सुगम तबला, सुगम गिटार, सुगम कीबोर्ड, सुगम नृत्य, सुगम बासरी आणि बाल विभागासाठी एक वेगळा अभ्यासक्रम बनवला. कारण छोटी मुलं, एक साधारण वयोगट 5 ते 10 किंवा 5 ते 12 ही जेव्हा तुमच्याकडे शिकायला येतात तेव्हा त्यांना तेच सगळं शिकवून नाही चालत जे तुम्ही मोठ्यांना शिकवता. तर त्यांच्यासाठी एक संस्कारपूर्ण, सांगीतिक आणि त्यांना आवडेल असं, त्यांना त्याच्यामध्ये मजा येईल असा एक बाल विभागाचा अभ्यासक्रम आम्ही सेपरेट बनवला. तर अशा ह्या सगळ्यांचा मिळून साधारण 45 परीक्षांचा अभ्यासक्रम तयार झाला. अच्छा. आणि अर्थात तो प्रोसेसमध्ये झाला. त्यांनी बराच वेळ त्याच्यावरती रिसर्च करून त्याचा काय परिणाम होतोय किंवा त्याला कसा रिस्पॉन्स येतोय, पण सुदैवाने त्याला खूप सुंदर प्रतिसाद मिळाला. आणि आता आम्ही लवकरच सुलभ रागसंगीत हाही अभ्यासक्रम इंट्रोड्यूस करणार आहोत की प्रत्येकाला इच्छा असते की आपण रागसंगीताचं सुद्धा गायन करावं. तर त्याही दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत, अभ्यासक्रमावरती काम सुरू आहे. तर सुलभ रागसंगीत ह्यावरतीही काम करतोय. आणि परीक्षा आल्या म्हटल्यानंतर परीक्षा यंत्रणा आली, बरोबर, परीक्षकांना ट्रेनिंग देणं. आणि आज आमच्या पॅनलवर जवळपास ट्रेंड 35 परीक्षक आहेत की जे तिथेही परत तेच की 95% महिलाच आहेत. अरे बापरे, छान. आणि म्हणजे ताई, एकंदरीत आपल्याला असं म्हणता येईल की तुम्ही हा पूर्ण सर्व गुण संपन्न असा सिलेबस डेव्हलप केलेला आहे. नुसतंच गाणं नसून ह्यात गाण्याच्या विषयी अजून बरंच काही आहे, वादनाविषयी बरंच काही शिकवताय. आणि तुमच्या नवीन सिलेबस जे तुम्ही इंट्रोड्यूस करणार आहात त्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि लवकरच तो सिलेबस येऊ दे आणि त्याला सुद्धा तुम्हाला उत्तम असा प्रतिसाद लाभू दे. थँक्यू. मैत्र से हे शब्द सुरांचे. ताई, तुम्ही मगाशी म्हणालात नाट्य संगीताविषयी, आणि तुम्ही 2 नाटकात नाट्य संगीतात भाग सुद्धा घेतला. त्यात तुम्हाला रौप्य पदक सुद्धा मिळालं आहे. त्याच्याबद्दल किंवा त्याच्या अनुभवाबद्दल तुम्ही काय म्हणाल? जरूर. खूप समृद्ध करणारा असा अनुभव होता तो. राज्यनाट्य स्पर्धा संगीत नाटकांच्या ज्या होतात त्याच्यामध्ये मी सहभागी झाले होते. आणि 1992-93ला आम्ही संगीत कुलवधू आणि 93-94ला संगीत एकच प्याला अशी 2 नाटकं राज्यनाट्य स्पर्धेसाठी नेली होती. आणि त्या दोन्ही नाटकांमध्ये मला सर्वोत्कृष्ट गायनाचं रौप्य पदक होतं, दोन्हीही वेळा. तिसऱ्यांदा मी सहभागी झाले नाही, कारण पुन्हा तिसऱ्यांदा मिळालं तर अजून एकदा मला सहभाग घेता येणार नाही. ह्यासाठी संगीत कुलवधू नाटक जे होतं त्याचा अनुभव फार सुंदर होता. सुंदर यासाठी की ते नाटकच मुळात इतकं विलक्षण देखणं आहे. चित्रपटाचं आक्रमण जेव्हा व्हायला लागलं तर तेव्हा रंगभूमीने जो चेंज त्यामध्ये आणला, तर ह्याची सुरुवात करणारं असं ते नाटक आहे. त्या नाटकामध्ये भूमिका करतानाही खूप आनंद मिळाला.
खूप ज्येष्ठ गायिका ज्योत्स्ना भोळे यांनी अजरामर करून ठेवलेली ती भूमिका होती. ती साकारताना अतिशय आनंद झाला, पण नाटक जेव्हा सांगलीमध्ये सादर करायची वेळ आली तेव्हा मात्र घाबरगुंडी झाली. कारण की नाटकाला परीक्षक होते मास्टर अविनाश, म्हणजे माननीय गणपतराव मोहिते, ज्यांनी स्वतः ज्योत्स्ना भोळ्यांबरोबर त्या नाटकामध्ये असंख्य शेकडो प्रयोग त्यांच्याबरोबर मेल लीड केला होता, मुख्य पुरुष पात्राची भूमिका केली होती आणि ते त्या नाटकाला परीक्षक होते. तर तेव्हा खरोखरच कसोटीचा क्षण होता. पण रौप्य पदक मिळाल्यानंतर असं कुठेतरी वाटलं की त्यांच्या अपेक्षांना आपण खरे उतरलो असू कदाचित, असा अनुभव. आणि दुसरा अनुभव होता तो फार छान, एकच प्याला. तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की संगीत रंगभूमीवरचं किती गाजलेलं आणि अनेक दिग्गज कलाकारांनी गाजवलेलं असं ते नाटक आहे. गडकरींच्या नाटकात काम करणं कोणाला नाही आवडत, खूपच स्वतःसाठी सन्माननीय अशी ती गोष्ट आहे. पण त्याच्यामध्येही रिझल्ट म्हणजे निकाल लागला आणि रौप्य पदक मिळालं. रौप्य पदक स्वीकारण्याचा कार्यक्रम इथे मुंबईमध्ये झाला जेव्हा रवींद्रला, तेव्हा मला दिग्गज राजा गोसावीजींच्या हस्ते बक्षीस मिळालं होतं. आणि बक्षीस स्वीकारायला जाताना राजा गोसावींनी त्या नाटकात खूप प्रयोग भूमिका केल्या आहेत, अनेक प्रयोग केलेत एकच प्यालाचे. तर तेव्हा त्यांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही आता पुरस्कार स्वीकारायला जशा आला आहात अशाच एकच प्यालामध्ये काम केलं का? तर मग तेव्हा त्यांना मी म्हटलं नाही, मी सिंधूची भूमिका जशी साकारायला हवी तशीच साकारली. पण त्यांच्याकडनं मग आशीर्वाद मिळाला. मला ते म्हणाले की तुमच्यासारखी तरुण माणसं जेव्हा संगीत नाटकांमध्ये काम करतात आणि ती भाषा आणि ते नाटक तुम्ही जेव्हा साकारता तेव्हा कुठेतरी म्हणे आम्हाला आनंद होतो की तरुण पिढी त्याच्याकडे वळतीये आणि त्याच्यामध्ये सहभागी होते. आणि मग त्यांनी आशीर्वादही दिला. तर ह्या दोन्ही नाटकांच्या संदर्भातल्या ह्या दोन्ही घटना फार माझ्या मनाच्या जवळ खूप मोलाचा क्षण होता तुमच्यासाठी असं म्हणता येईल. खरंच ताई, तुम्ही एखादं गाणं जर आम्हाला गाऊन दाखवलं तर खरंच मी कुलवधू मधलंच गाणं म्हणून दाखवते. क्षण आला भाग्याचा, आला सौख्याचा. क्षण आला भाग्याचा, क्षण आला भाग्याचा, आला सौख्याचा, आला सौख्याचा. क्षण आला भाग्याचा, क्षण आला भाग्याचा, आला सौख्याचा, आला सौख्याचा. हासत मोदे नाचत नादे, हासत मोदे नाचत नादे, हासत मोदे नाचत नादे. हासत मोदे, हासत मोदे, हासत मोदे नाचत नादे. हे मन माझे, हे मन माझे, हे मन माझे. हे मन माझे,
बहराला हा मंगल दिन हा मंगल दिन हा मंगल दिन हा मंगल दिन हा आला सौख्याचा आला सौख्याचा क्षण आला भाग्याचा क्षण आला भाग्याचा आला सौख्याचा आला सौख्याचा आला सौख्याचा. ताई तुम्ही खूप सुंदर गायला आहेत आणि मी सुद्धा ऐकून मला असं म्हणेन की भारावून गेले खरंच. सुंदरच आवाज आहे तुमचा. मैत्र से हे शब्द सुरांचे ताई तुमचा हा पूर्ण जो म्युझिकल प्रवास आहे, संगीतमयी प्रवास आहे, तो कसा ठरला, तो कसा झाला? हां, तो कसं आहे की संस्था ही मुख्य ओळख बनली. म्हणजे वैयक्तिक स्वरूपामध्ये मी गायिका होणं याने निश्चितच मला स्वतःला खूप आनंद झाला असता. इफ मी जर प्रोफेशनली गायिका झाले असते तर कुणाला आनंद नाही होणार. तर साहजिकच ती खूप आनंद देणारी गोष्ट आहे आणि कुठेच कमी नाही आहे त्या आनंदामध्ये. पण परत एकदा तेच की मी स्वतः गायिका झाले असते प्रोफेशनल तर मी एकटी गायले असते, अनेक वर्ष गायले असते, त्यातनं अनेकांना आनंद मिळाला असता. पण आज ही संस्था स्थापन केल्यानंतर जेव्हा मी सुगम संगीत शिक्षिका बनली आहे तेव्हा मी एका कंठाने नाही गाते, अनेक कंठाने गाते. तर ह्याचा आनंद जास्त आहे. आणि सुगम संगीत गायन शिकवतो जेव्हा आम्ही, तेव्हा आम्हाला बऱ्याचदा लोक हा प्रश्न विचारतात की तुमच्याकडे कसे विद्यार्थी येतात, म्हणजे जे कधीच गायले नाही तसे येतात का, जे ट्रेंड आहेत तसे येतात, किंवा काय, म्हणजे कसं काय. मलाही असा प्रश्न पडला होता खरंच. खूप स्वाभाविक आहे हा प्रश्न, कारण जीवनामध्ये कधीही सा सुद्धा न लावलेले असेल पण ज्यांना गाणं गाण्याची आवड आहे मनापासून असे. माझं मत तू विचारशील ना तर परमेश्वराने ज्याला ज्याला बोलण्याची ही दिली आहे, आशीर्वाद दिलाय, जी जी व्यक्ती बोलू शकते ना ती प्रत्येक व्यक्ती गाऊ शकते. आता त्या गाण्याचं तुम्ही व्हॅलिडेशन कसं करावं हा एक वेगळा विषय. कोणी व्हॅलिडेशन व्हावं यासाठी गात नाही, तर व्यक्ती आनंद मिळावा ह्यासाठी गात असते. त्यामुळे जीवनात कधीही सा सुद्धा न लावलेले असे विद्यार्थी गाणं शिकायला येतात आणि त्यांना शिकवताना त्यांना हळूहळू त्यांचं बोट धरून त्या वाटेवरती घेऊन जात असताना जो एक आनंद त्यांना मिळतो ना, त्या आनंदाची तुलनाच नाही होऊ शकत कशाशी. की कधीच आम्ही गायलो नव्हतो, पूर्वी कधीतरी शिकत होतो किंवा जीवनात कधीच नाही गायलोय पण आता गायला लागलो आणि आता एक 4-2 गाणी सादर करू शकतो, परीक्षा देतो, त्यामधनं समाधान मिळतं, एक आत्मविश्वास वाढतो. हे जे सगळं म्हणजे परत तेच आहे, इफ यू आर अ गिव्हर तर यू आर रिचर. राईट. तुम्ही देत राहिलात तर तुम्ही जेवढे श्रीमंत होता तेवढे तुम्ही दुसऱ्या कुठल्याच प्रकारे श्रीमंत होऊ शकत नाही. आणि ही भावना त्यालाच कळते जो ऍक्च्युअली गिव्हर असतो, जो देत असतो. हां, म्हणजे तुमच्याकडे इफ यू हॅव अ कॉम्पॅशनेट हार्ट तर तुम्हाला कळेल की संवेदनशील मन असेल तर आपल्याला जरूर जाणवतं की दुसऱ्याच्या आनंदामध्ये सुद्धा खूप आनंद आहे आणि तो वैयक्तिक आनंदापेक्षा कितीतरी जास्त आहे, कितीतरी मोठा आहे. आणि ह्या महिलांना कुठेतरी त्यांच्या संसारामध्ये, त्यांच्या करिअरमध्ये इतके बिझी असतात आणि आजकाल आपण म्हणतो ताणतणाव एवढा जास्त आहे की कुठली तरी एखादी अशी गोष्ट की जिथे आपल्याला कोणी जज नाही करणार आहे, जिथे कोणी आपल्याला असं परीक्षांना सामोरं, म्हणजे अशा कठीण परीक्षांना सामोरं नाही जायला लागणार आहे किंवा जिथे आपली कसोटी नाही लागणार आहे, जिथे आपल्याला म्हणजे अशी कुठली तरी कृती आहे, अशी काहीतरी गोष्ट आहे की जी मी परफॉर्म करू शकते किंवा करू शकतो आणि त्यातनं मला फक्त आनंदच मिळू शकतो. तर इट इज अ काइंड ऑफ मेडिटेशन. कमी झालंय आजकाल, त्याचे असे क्षण फार कमी झालेत जीवनामध्ये की जिथे तुम्हाला ताणतणाव नाहीये. तर आमचा सुगम संगीताचा क्लास हे एक तणावमुक्तीचं ठिकाण आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण हा फीडबॅक आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांकडनं येतो की आम्ही जेव्हा क्लासला येतो तेव्हा तो 1 तास किंवा ते 2 तास आम्हाला खरोखरच सगळ्याचा विसर पडतो आणि पुढच्या आठवड्यामध्ये परत तो वार केव्हा येतोय ह्याची आम्हाला उत्सुकता आणि ओढ लागलेली असते. तर हा एक आपण आनंद देतोय लोकांना ह्याचा एक वेगळाच आनंद होतो. तर संगीतमय प्रवास निश्चितच माझा मी वैयक्तिक गायन करण्यापासूनच सुरू झाला, जसा प्रत्येकाचा होतो.
पण त्या प्रवासाने वेगळी वेगळी अशी वळणं घेत आज एक सुगम संगीत शिक्षिका किंवा आमच्या संस्थेतर्फे आम्ही ओंकाराचा प्रचार आणि प्रसार करतो, तर त्याच्या कार्यशाळा घेणं किंवा भारतीय आवाज साधनेतली रहस्य ह्याविषयी काही बोलणं किंवा त्याची लेक्चर्स घेणं हा एक वेगळा आणि एक विलक्षण असा अनुभव आहे. खरंच. त्यामुळे त्याचा आनंद जास्त आहे. हो, अगदीच. ताई, मी नक्कीच समजू शकते, कारण आपण जेव्हा गाणं ऐकतो तेव्हाच आपल्याला किती आनंद किंवा आपण स्ट्रेस फ्री होतो, आपल्याला ताण तणाव आपला खूप कमी होतो. आणि मला नक्कीच खात्री आहे की आपण जेव्हा गाणं गातो तेव्हा किती आपण तणाव मुक्त होतो आणि किती आपल्याला रिलॅक्स फील होतं. खरंच खूप सुंदर ताई. आणि तुम्ही हे उत्तम कामगिरी करताय ना, त्यासाठी तुम्हाला खरंच म्हणजे शुभेच्छा आहेत. आणि आनंदी जे आनंद तुम्हाला लाभतोय तो खरंच खूप सुंदर आहे. तो शब्दात मांडण्यासारखाच नाही असं म्हणेल. खरंय. तर आपण कार्यक्रमाच्या ऑलमोस्ट शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत ताई. जाण्याआधी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना किंवा संगीत प्रेमींना काय म्हणू इच्छिता? संगीत प्रेमींना मी काही एवढी मोठी नाही आहे की त्यांना काहीतरी सांगेन किंवा त्यांना काहीतरी मार्गदर्शन करेन, इतकी मोठी मी निश्चितच नाही आहे. पण गायन करणं हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे असं आपण म्हटलं तरी चालेल. त्यामुळे तो बजावायला कुठेही घाबरू नका. तुम्ही चांगल्या गुरूंकडे अप्रोच व्हा, चांगलं शिक्षण घ्या आणि जरूर संगीत शिका. आजकाल जेवढं ह्या कोविडच्या काळानंतर ज्या काही थेरपीज जे काही गोष्टी लोक त्यासाठी वापरतायत, तर संगीत हे खूपच उत्तम माध्यम आहे तुम्हाला हिलिंगसाठी आणि तुमच्या मनाला छान वाटावं यासाठी, ताणतणाव दूर व्हावा यासाठी निश्चितच एक सुंदर अशी गोष्ट आहे. तर ती तुम्ही जरूर शिका. आणि मुख्य म्हणजे गायन करायला कुठे घाबरू नका. तुम्ही जवळपासचं कुठलं तरी एखादं चांगलं सेंटर शोधून तिथे जिथे सुगम किंवा संगीत शिकवलं जातं अशा तिकडे अप्रोच व्हा. चांगल्या गुरुकडे तुम्हाला निश्चितच मार्गदर्शन मिळेल आणि छान गायन तुम्हाला सादर करता येईल आणि ते गायन सादरीकरण हे तुम्हाला एक वेगळाच आनंद देईल. म्हणजे आपण सगळं जर मिळून असं म्हटलं की गाणं आनंदासाठी किंवा तुम्हाला आवडतं म्हणून गा, कोणाला गाऊन दाखवण्यासाठी किंवा तुम्हाला त्यात काही जजमेंट पास करायचं आहे म्हणून गाऊ नका. फक्त तुम्हाला आनंद मिळावा म्हणून गाणं गा. नक्कीच. उत्तम ताई, खूप सुंदर मेसेज दिला आहात तुम्ही. फार छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि इतकं सगळं आहे संगीतात हे अगदी मलाही माहिती नव्हतं आणि मला खात्री आपल्या प्रेक्षकांना सुद्धा खूप माहिती मिळाली असेल. आणि सुगम संगीत हे मी सुद्धा आज इतक्या डिटेलमध्ये पहिल्यांदाच ऐकलं आहे आणि ऐकून खरंच खूप सुंदर वाटलं. आणि मलाही वेळ मिळाला तर मी नक्कीच गाणं गाणार आहे आणि माझ्या आनंदासाठी गाणार आहे. ताई, जाण्याआधी शेवटी आपल्या प्रेक्षकांसाठी एक छोटंसं गीत होऊन जातं. मी ज्या चित्रपटामध्ये गायले क्षण ह्या चित्रपटातलं गीत मी आपल्या पुढे सादर करते. जुळले मनामनाचे नाते तुझे नि माझे. जुळले मनामनाचे नाते तुझे नि माझे. जुळले मनामनाचे नाते तुझे नि माझे. अजूनी रुजून आहे, अजूनी रुजून आहे नाते तुझे नि माझे. जुळले मनामनाचे नाते तुझे नि माझे. नाते तुझे नि माझे. शब्दास अर्थ नाही, सारेच व्यर्थ काही. शब्दास अर्थ नाही, सारेच व्यर्थ काही. तरीही अजून ताजे, तरीही अजून ताजे.
आहे